मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा आणि शालिनी भक्तिसागर ज्ञान तिघी बी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या शिवलीला अमृत कथासार या पारायणाला सुरुवात करते। तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला शिवलीला अमृताचे पारायण करायचे आहे, पण हे पारायण कसे करतात ते आम्हाला सांगा। तर मित्रांनो, या शिवलीला अमृताच्या कथासारमध्ये 15 अध्याय आहेत। तर 15 अध्याय जर आपण रोज ऐकले तर आपले एक पारायण होऊन जातं। तर याच्या नियम आणि अटी काय आहेत? तर याच्या नियम आणि अटी तुम्ही म्हणजे रोज जे जेवण करता सात्विक जेवण करायचे, मांसाहार घ्यायचे नाही आणि नियम म्हणजे रोज ऐकायचेच आहे तुम्हाला हे अध्याय। आणि कोणाच्या घरी जाता येईल, उठता येईल, बसता येईल। तर अशा बी कमेंट्स आले की ताई आम्ही मग हे पारायण करतो आहे। कोणाचं काहीतरी ऑपरेशन झालं आहे, कोणी आजारी व्यक्ती आहेत, तर आजारी व्यक्तींना काही बंधन काही नियम नाही राहत। तुम्ही देवाचं ध्यान करत आहे तर त्याला काही नाही, असं तुम्ही निसंकोचपणे झोपूनसुद्धा हे अध्याय जे आजारी लोक आहेत, ज्यांचं काही कोणाचं ऑपरेशन झालं आहे त्या लोकांसाठी आहेत। जर आपण चांगले स्वस्थ आहेत तर छान हात जोडून बसा देवापुढे, एक तेलाचा दिवा लावा, एक तुपाचा दिवा लावा आणि नक्की प्रत्येक व्हिडिओप्रमाणे प्रत्येक व्हिडिओ जो पण येईल शिवलीला अमृताचा, तर प्रत्येक व्हिडिओ श्रवण करण्याच्या अगोदर तुम्ही नाही पण देवाजवळ बसले आहे पण एक पाण्याची बाटली कुठं जिथं मोबाईल ठेवला आहे तिथं पाण्याची बाटली तुम्हाला भरून ठेवायची आहे आणि ते पाणी आपल्या मुलांना, घरात जेवढे मेंबर आहेत तुम्ही सासू सासरे, दीर दिराणी, आपल्या मिस्टरांना सर्वांना हे पाणी प्यायला द्या। याच्याने खूप फरक पडतो आणि आपल्या चेहऱ्यावर तेज कांती नवीन निर्माण होते आणि ज्या काही तुमचे सर्व दुःख यातना कष्ट जे काही असेल ते कोसो दूर जाईल आणि घरात बरकतीच राहते। मी खूप वारंवार तुम्हाला 2-3 पुराणं ऐकवले, तर त्या 2-3 पुराणांमध्ये तुम्ही ऐकलंच असेल की शिवलीला अमृत कसं आलेलं आहे पृथ्वीवर। हे मी आता सांगत नाही, तुम्ही ज्यांनी खूप जणांनी ऐकले आहे माझे व्हिडिओ तर त्यांना माहिती आहे की हा शिवलीला अमृताचे अध्याय कोणी पृथ्वीवर आणलेले आहे आणि काय एवढं महत्त्व आहे ह्या पारायणाला। तर हे असे पारायण करायचे आहे तुम्हाला। रोज 15 अध्याय हे जसे जसे येतील, एक दिवसात 1 येवो, एक दिवसात 2 येवो, तर यांचे संपूर्ण अध्याय ऐकले, जेवढे 15 अध्याय ऐकले म्हणजे एक पारायण झालं। 15 अध्यायांमध्ये आपली इच्छा तुम्ही बोलून द्या, ज्यावेळेस पहिला व्हिडिओ येईल त्यावेळेस की शिवशंभो माझी ही इच्छा पूर्ण करतं। शिवशंभो नक्की आपली इच्छा पूर्ण करतात। फक्त पाहिजे काय? विश्वास आणि श्रद्धा अटूट राहिली तर महादेव भोळा साम सदाशिव आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतो। भोळा साम सदाशिवाची थोडं शिव सुद्धा हे नाव म्हटलं तरी पण भोळा साम सदाशिव आपल्या सर्वांवर प्रसन्न होईल आणि भोळा महादेव तर सर्वांवर प्रसन्न होतो। भोळा महादेव फक्त भोळ्या भक्तीचा भुकेला आहे, म्हणून सर्वांनी हे पारायण ऐकण्याचे करावे। दिवाळीच्या अगोदर जर आपले पारायण झाले तर अतिउत्तम, तर आपल्या घरात लक्ष्मी भरभराटून देऊन जाते। ह्या अध्यायाने जो कोणी व्यक्ती आजारी असेल त्याचा आजार पण नाहीसा होतो, ज्याला मुलं बाळं होत नाही त्यांना मुलं बाळं सुद्धा होतात। आणि दररोज जर तुम्हाला पारायण एकच अध्यायाचं पारायण करायचं, एकच अध्यायाचं पारायण म्हणजे शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। या अध्यायाच्या पारायणाने 3 महिने 4 महिने 1.25 महिना किती बी दिवस तुम्ही रोज अध्यायाचे पारायण केले तितके आपल्या घरात धनधान्याची बरकती बनून राहते। तो अध्याय रामबाण इलाज आहे, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्यावर रामबाण इलाज आहे आणि सर्वच अध्याय एवढे छान छान आहे की प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणारी आहेत। तर आता काही जणांच्या कमेंट्स आल्या ताई मग तुम्ही प्रदोषकालला सांगतात की प्रदोषकालला शिवाची पूजा करा, शिवाचा अभिषेक करा, शिवाचे अध्याय ऐका, तर आम्ही जेवण करून नाश्ता करून ऐकले तर चालेल का? काही हरकत नाही, तुम्ही जेवण करा, नाश्ता करा, ब्रेकफास्ट करा, काही पण तुम्ही जे खायचं असेल नॉनव्हेज सोडून जे खायचं असेल ते खा। फक्त काय पाहिजे तुमच्याजवळ? तुमची श्रद्धा आणि विश्वास। शिव काही म्हणत नाही की तुम्ही उपाशीच राहायला पाहिजे आणि उपासच करायला पाहिजे, उपाशी पोटी राहा, तसं काही हरकत नाही। तुम्हाला जे खायचं आहे सर्व पोट भरून जेवण वगैरे करून बी तुम्ही शिवाचे अभिषेक करू शकतात। फक्त भोळा साम सदाशिव फक्त भक्तीचा भुकेला राहतो। भोळा साम सदाशिवाची ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राची पण 108 वेळा माळ केली तरी सुद्धा भोळा साम सदाशिव आपल्या सर्वांना आपल्या भोळी भक्तीचा तो भुकेला असतो, तर सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो। तर अजून एक प्रश्न, तर मंगळवारचे जे गणपतीचे व्रत आहे ताई, तर मग ते व्रत आम्ही कसे करायचे आहे? मंगळवारचे व्रत ज्यांना करायचे असेल, गणपतीचे व्रत राहतात ते तुम्ही पुस्तकात त्याची संपूर्ण मांडणी विधी दिलेली राहते, तुम्ही त्यानुसार सुद्धा गणपतीचे व्रत केले तरी सुद्धा चालेल।
त्याच्यात स्पष्टपणे सर्व काही लिहिलेलं राहतं गणपतीच्या व्रताबद्दल. 5 मंगळवार करतात गणपतीचे व्रत, हे 5 मंगळवार करतात. एक लाल कपडा अथरायचा, कलश पाण्याचा भरायचा, त्या कलशाच्या खाली 2-3 तांदळाचे दाणे टाकून तुम्ही साधा कलशसुद्धा भरून तिथं पोथी वगैरे करू शकता. आणि तिथे 1 सुपारी 2 सुपारी जे पुस्तकात लिहिलेलं असेल त्याच्यात, तर तसे तुम्ही करू शकता. कोणी सुपारीचे व्रत करतो, कोणी गव्हाच्या ढिगाचे व्रत करतो, कोणी तांदळाच्या ढिगाचे व्रत करतो. पोथी जी राहते आपली कहाणी, ती सर्वांची अलग अलग कहाणी राहते. तर त्या कहाणी अनुसार त्या पुस्तिकामध्ये कसे तुमचे लिहिलेलं आहे त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात. तर जे गणपतीचे व्रत हे एवढे इच्छाधारी व्रत आहे, ज्या मुलामुलींचे लग्न सहजाकरीत, ज्यांचे मुलामुलींचे लग्न जमत नाही त्यांच्यासाठी अतिउत्तम राहतात गणपतीचे व्रत. मंगळवारचे खूप छान राहतात. त्याबी मंगळवारी गणपती बाप्पाचे व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. कारण रिद्धी आणि सिद्धीचे व्रत आहे ते. आणि गणपती बाप्पा संकट नाशक आहे, सर्व संकटांचा नाश करणारे आहे. आणि जे विघ्न राहतं ते आपले दूर करणारे देवता आहेत. आणि लग्न जुळणाऱ्यांना लवकर, ज्यांना नोकरी नाही लागत त्यांना कर्ज लवकर उतरायला, सर्व गोष्टींवर रामबाण इलाज आहे. कारण रिद्धी सिद्धीचे दाता जे आहेत ते गणपतीच आहेत. जर जो गणपतीची पूजा करतो त्याच्या पण सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्णच होतात. तर आता आपण आज येऊया आपल्या अध्यायावर. तर मित्रांनो, त्या अगोदर जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे पारायणाचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही अच्छे चांगल्या तरीकाने हे श्रवण करतील. जो पण तुमच्या घरातील जो व्हिडिओ ऐकतो आहे त्याचे बी दर्शन केले तरी दुसऱ्यांना सुद्धा लाभ होईल असे हा व्हिडिओ हे अध्याय आहेत. तर गावाचं नाव नक्की टाका तुम्ही, कुठून माझी कोणत्या गावाहून ही कथा ऐकत आहोत. नाहीतर ओम नमः शिवाय तरी लिहा, जय श्री महाकाल लिहा. जय श्री महाकाल लिहिल्याने आपला कसा आपण मृत्यूगंड असतो तो टळतो. महाकाल असं सुद्धा बोललो आपण, जय श्री महाकाल, तर तो येणारा जो मृत्यूगंड असतो, जो येणारा काळ असतो तो आपला काळ कोसो दूर जातो. म्हणून जय श्री महाकाल या गावाचं नाव काहीतरी नक्की लिहा आणि ऑलवर क्लिक करा. आणि शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान, तिकडे पण माझे व्हिडिओ चालू आहेत. अजून एक प्रश्न की ताई आम्हाला जे शालिनी भक्तिसागर कथाचे जे ऑडियन्स आहेत ते म्हणत आहे की आम्हाला मराठीत कथा ऐकवा. तर मराठीची जे कार्तिक मासचे अध्याय आहे ते शालिनी भक्तिसागरवर चालू आहे आणि हिंदीचे अध्याय आहेत ते कथावर चालू आहेत. तर हे कार्तिक मासमध्ये जेवढे जप तप हवन श्रवण जेवढे आपण केलं, जेवढी श्रवण कथा कुठल्या ना कुठल्या कथा केल्या, आपल्याला 4 धाम यात्रा केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. कार्तिक मास हा महालक्ष्मीचा सर्वात आवडता महिना आहे. त्यामुळे कार्तिक मासाला तुळशीची पूजा सर्वात जास्त करतात. आणि तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ एक लांब वातीचा दिवा लावा, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि घरात लक्ष्मी येवो अशी प्रार्थना करण्यासाठी. कार्तिक मासामध्ये तुळशीचे दररोज पूजा करायची. जो कोणी तुळशीची पूजा करतो, शरीरावर कुठल्या पण एका जागेवर आपल्या तुळशी पान ठेवतो, तर त्याला खूप खूप कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, आता आपण येऊया आपल्या कथावर. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारी सुसर्वदा. दार्शराजाची कथा. अध्याय 1. जगद्गुरु वेदव्यासांचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे, जे जरी नसते ऐकले तरी आपल्या सर्व पापांचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात. जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते, मनोजोगी संतती प्राप्ती होते. शिवाय त्या व्यक्तीवर लक्ष्मी ही अतिशय कृपा करते. एखाद्याला 4 धाम यात्रा करून जे पुण्य मिळते ते शिवलिंगाचे अभिषेक करून त्या व्यक्तीला 4 धाम यात्राचे पुण्य मिळते. शिवलिंगाला जो कोणी पाणी वाहतं, तरी सुद्धा शिवलिंगाला जो कोणी पाणी वाहतं, तांदूळ वाहतं, अष्टगंधक फुले पत्रे बेलपत्री वाहतो, त्याच्यावर लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते असे शिवाने स्वतः सांगितले आहे. आणि शिवलिंगाला जो कोणी टच करतं, त्याला स्पर्श करतो, तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होऊन जातात. आणि ज्यांचे काही कार्य जुळत नाही आहे, लग्न वगैरे काही जुळत नाही आहे, व्यापारात लाभ होत नाही आहे, तर शिवलिंगाला रोज अभिषेक करून लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न करून घेण्याचे करावे. या प्रयासाने मिळते ते फक्त शिवलिंगाला अभिषेक केल्याने हे पुण्य मिळते. हे शिवचरित्र ऐकल्यामुळे सुद्धा मिळते. हे शिवचरित्राचा हा जो दार्शराजाची कथा आहे, हे सुद्धा आपण अध्याय ऐकला तरी सुद्धा महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. हर एक व्यक्तीने शिवनामाचा जप करावा, म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापांचे शालन होऊन जाते. ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषी मुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात. हा जप केल्याने मानवाचे दुःख दारिद्र्य 6 महिन्याचे
6 महिन्यातच दूर होते. जो कोणी शिवलिंगाला अभिषेक घालतो, तांदूळ वाहतो, तीळ अर्पण करतो, बेल अर्पण करतो, शिवाला शहद अर्पण करतो, त्याचे दुःख आणि दारिद्र्य फक्त 6 महिन्यात दूर होते. यातना सुद्धा त्याच्या दूर होतात. इत्यादी सर्व नाहीसे होते आणि त्याला संयमशील जीवन प्राप्त होते आणि लक्ष्मी त्या व्यक्तीवर खूप प्रसन्न होते. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय मंत्रराज आहे. श्रेष्ठ असा तो मंत्रराज आहे. ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे, वेदांतामध्ये शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे, तसा या अक्षरामध्ये पाशुपात अश्र सर्वात श्रेष्ठ आहे. देवात कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहेत, पर्वतात हिमालय श्रेष्ठ आहेत. तसाच हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे. या मंत्रांबाबत विशेष गोष्ट अशी आहे की यांच्या उच्चारण्यासाठी लिंगभेद लागत नाही, स्थानभेद लागत नाही, परिस्थिती भेद लागत नाही, कुठल्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही. स्त्री, शूद्र, गृहस्थ्रमी, ब्रह्मचारी किंवा कोणीही या मंत्राचा सहजापणाने अगदी जप करू शकतात आणि मानव जीवनाचे सार्थक करून घेऊ शकता. या जपाला वेळा काळाचे सुद्धा बंधन नाही. या तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्र केव्हाही जाप करू शकतात. अजिबात बंधन नाहीये. जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे काम करताना, कामानिमित्त बाहेर जाताना, फार काय सांगू तर भांडण करताना सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत असले तरी सुद्धा जप करावा असे सांगितले आहे. जी व्यक्ती या मंत्राचा सतत जप करत असते तिच्या पाठोपाठ भगवान शिवशंकर सतत पदोपदी उभे राहत असतात. त्यामुळे त्या व्यक्ती शंकराचा आशीर्वाद सतत लाभत असतो. हे सांगितले जरी असले खरे आहे तरी भगवान शंकर सांगतात हा मंत्र अगदी प्रथम स्वतः न म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे. त्यासाठी गुरु कसा असावा? मनापासून भक्ती करणारे, वैराग्य असणारा, दिव्य ज्ञान प्राप्त करणारा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन दुःखाबाबत दयाळू अंतकरणाचा असा गुरु असावा. विरक्त, शांत, असिक वृत्तीचा असावा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला जातो त्या वर्णाचा असावा. आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तर तो व्यर्थ होय. फार काय, प्रत्यक्ष भगवंतांनी जरी तो मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे मौजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राशिवाय कितीही जप केला तरी तो फुकट आहे असे शास्त्रात सांगितले आहे. सर्व वराड लग्नासाठी जमले तरी वराचा पत्ता नसेल तर लग्न घरी किंवा मंडपात जमा झालेल्या त्या वराडाला काय किंमत. पण हे खरे असते. म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जाऊन गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा, मग त्याचा स्वमुखातून जप करावा. उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा. शिवचरित्र मनापासून ऐकावा. ऐकण्याचा मनात ध्यास लागला पाहिजे, उत्सुकता लागली पाहिजे. शिवाचे नाव घ्यायला उत्सुकता लागली पाहिजे, शिवाचे अभिषेक करायला उत्सुकता लागली पाहिजे, शिव मंदिरात जायला उत्सुकता लागली पाहिजे, मनाला तळमळ लागलेली पाहिजे. असे जर तुमच्याकडे सतत घडत असलं तर साम सदाशिव भोळा साम तुमच्या अगदी जवळ आहे असे समजावे. याविषयी सांगितली जात असलेली एक जुनी गोष्ट आहे. ती फार जुनी कथा आहे. ती मी तुम्हाला आता सांगत आहे. फार वर्षापूर्वी मथुरेला यादव वंशातील दार्श नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो राजा अतिशय पराक्रमी शूर होता. तसाच तो स्वभावाने उदारही होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजेच मोठे होते. त्याने केलेले अनेक मांगलिक राजे त्याच्या दरबारात त्याच्यासाठी नजराणे येत असत आणि दार्श राजाला लवून नमस्कार करीत आणि राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असे. त्याच्या राज्यातील ऋषी मुनी आणि सर्व प्रजानन राजाचे सतत कल्याण होवो म्हणून देवांची नित्य नेमाने प्रार्थना करीत असे. जो कोणी याचक जे मागेल ते राजा त्याला लगेच देत असे. त्याच्या राज्यात दारिद्र्य, उपाशी, आजारी असा कधीच कुणीही नव्हता. 14 विद्या आणि 64 कलांत राजा स्वतः निपुण होता. त्याची असलेली अफाट चतुर सेना पाहून इतर सर्व राजे भयभीत होत असत. दार्श राजाचे बोलणे वागणे सुद्धा अतिशय गोड होते. तो अतिशय सत्यवचनी होता. राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव होते कलावती. ती धर्मतीर्थ मानण्यात आलेल्या काशी नगराची राजकन्या होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोंडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बघण्याने सिंहकटी होती. तिची चाल हंसीसारखी अतिशय डौलदार होती. केस भरपूर लांब सडक आणि काळेभोर होते. तिच्या चंद्रासारखा गोल चेहरा फारच लोंबत दिसत होता. राणी असली की तिच्या हिरण्यासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळझळत असे. अशा या अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपल्या महाराणीला कलावतीला आपल्या महालात यावे अशी तातडीने निरोप पाठवला. पण राणी काही आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडवलेला राजा कामातूर होऊन स्वतःच मग राणीला भेटायला तिच्या महालात गेला. तिच्या जवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा काही किंतु तर नाही ना? तू रागावली आहेस का माझ्यावर?
ये अशी मला भेट. आपल्याला चांगला रूपसंपन्न गुणवान पुत्र असावा असे तुला नाही वाटत का? राणीने राजाचे हे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. पण तरीही ती मी मानली नाही, कारण सध्या मी शंकराचे व्रत करत आहेत, म्हणून मी व्रतस्थ आहे. जो कोणी शंकराचे व्रत करतो तो संभोग करत नाही. व्रतस्थ रोगी, गर्भिणी, वृद्ध. जो व्रतस्थ असतो, रोगी असतो, गर्भिणी राहतो किंवा वृद्ध आहे, अशक्त व्यक्ती, ऋतुस्थानात असलेली स्त्री पतीने नेहमी दूरच ठेवावी असे शास्त्रात सांगितले आहे. ज्यावेळी स्त्री पुरुष दोघेही मनाने अतिशय आनंद असतील, चिंताविरहित असतील, तोच दिवस पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल, तरच त्यावेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्म आहे. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल मला क्षमा असावी. पण दार्श राजा कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेला कामांतुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेच. राजाने राणीचे काही म्हणणे न ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला एकदम आपल्या बाहुपाशात ओढले. पण तेवढ्यात झाली अशी गंमत. एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाला खांबाने मिठी मारल्यावर जसे सर्व अंग भाजावे तसे सर्व अंग राजाचे भाजले. त्या सरशी कलावतीला एकदम दूर सारून दिले राजाने. तिला विचारले, राणी, हा काय प्रकार आहे? आम्हाला याची अगदी स्पष्टपणे खुलासा हवा आहे. मग राणी कलावती नम्रपणे राजा दार्शास म्हणाली, महाराज, आपण रागवू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी हे माझे गुरु आहेत. दुर्वासा मुनीबद्दल मी तुम्हाला खूप वेळा काही सांगितलेले आहे. दुर्वासा मुनी खूप मोठे गुरु आहे. दुर्वासा नावसुद्धा आपण ऐकलो तरीसुद्धा आपले सारे पाप जळून भस्म होतात. तर दुर्वासा गुरु हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षर मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा सध्या मी अहोरात्र जप करते आहे. मी संपूर्णपणे शुद्ध आहे. माझा सर्वांग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल आहे. पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही चुकून सुद्धा शंकराची पूजा अर्चना केली नाही. अभक्षण, अधूनमधून भक्षण केलेले आहे. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेले आहे. आपल्या हातून कधीही कोणत्याही प्रकारे गुरुसेवा झालेली नाही. तेव्हा राज्य उपभोगानंतर आपल्या नशिबी खूप नरक यातना आहेत, हे अगदी सत्य आहे. असे कलावती राणीने राजाला सांगितले की तुम्ही काहीच पूजा पाठ केलेली नाही, गुरुकृपेमुळे काहीच केलेले नाही आहे. तर तुम्ही ज्या वेळेस मेल्यानंतर तुम्हाला खूप नरक यातना भोगाव्या लागणार आहेत. दार्श राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता आणि आपले दोष आता त्याला स्पष्टपणे दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चातापाने पावन झाले होते. म्हणून गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, प्रिय कलावती, तू मला तो शिवमंत्र दे. म्हणजे आज मी जी जी पापे केली आहेत जाणते अजाणतेमुळे ते त्याचा पूर्णपणे नाश होईल. त्या योगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दार्शास म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात. मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्हीच माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्मचरणाचा विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळवण्यासाठी मी काय करायला हवे? नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहेत. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्यांच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. कलावती राणीने नम्रपणे म्हणाली. राणीचे बोलणे ऐकून झाले आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येत आहे हे पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज, आपण स्वतः काय येणे केले? गर्गमुनींनी त्यांना विचारले. गुरुराज, आपण मला शिवदीक्षा द्या, मंत्र द्या. मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा. अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेचे बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्यांच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनींच्या येथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गर्गमुनींनी राजाला पवित्र अशा यमुना नदीत स्नान करून येण्याची आज्ञा दिली. मुनींनी केलेल्या आज्ञाप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले. मग एका अतिशय भव्य वृक्षाखाली गर्गमुनींनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने भगवान शंकराला हिरे माणिकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने, भरपूर दक्षिणा दिली
आणि मग गुरुची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेरानेच भांडार इथे ओतले आहे. तेथील अपूर्व असं दृश्य पाहू वाटू लागले. गर्गमुनींना दार्श राजाने अतिशय नम्रपणे लवून नमस्कार केला. गुरुंनी राजाला प्रेमतिशयाने अलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा कृपाहस्त हात ठेवला. प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्श राजाच्या हृदयात ज्ञानरूपी चंद्र तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेला आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा तसा मंत्राचा अहोरात्र जप करू लागला. तसे तसे राजाच्या शरीरातून वास करून आले असलेले पापरूपी जे कावळे होते ते बाहेर पडू लागले. जो जो ओम नमः शिवाय असं बोलेल त्याच्या शरीरातून पापरूपे कावळे बाहेर पडत असतात आणि पुण्यमय होत असते त्यांचे शरीर. असे तर काहींचे जळून भस्म झाले, काहींचे तर पंख जळाले, काहींचे तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली, काट्याच्या रानाचे रान जळून संपूर्ण खाक झाले. त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतची सर्व पापे जळून भस्म झाली. फक्त शिवमंत्राने, कुठल्या मंत्राने राजाची पापे जळून भस्म झाली? ओम नमः शिवाय. या अनुभूतीमुळे राजाला सुद्धा खूप काही आश्चर्य वाटले. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला, गुरु महाराज, माझे तन मन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे. हे कशाने बरं असे झाले असेल? राजाने निष्पापाने विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले, राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेली अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीराबाहेर निघून गेली आहेत, म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती झालेली प्राप्त झाली आहे. मग राजाने गुरुला पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला व म्हटले, गुरु महाराज, आपण खरोखरच धन्य आहात. आपण दिलेला पंचाक्षरी मंत्र सुद्धा खरोखर धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केले. इतके दिवस काम, क्रोध, लोभ, मत्स्य, गर्व, अहंकार या महाभूतांच्या तडाख्यात मी सापडलो होतो. तसेच अशा आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या जखनी मला रात्रंदिवस छळत होत्या. माझा या सर्वांनी केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. खरोखर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला प्राप्त झाले. माझी सर्व पापे आता जळून गेली आहेत. महाराज, आता मी माझ्या पापांचे वर्णन काय करू? अभक्ष्यभक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पापी रूपाने पाहणे, गुरुची निंदा करणे असला अनाचार माझ्याकडून वारंवार घडत होता. गो हत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्री हत्या करणे, गुरुहत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, मित्रांचा गुरुद्रोह करणे, धर्मांची निंदा नासलती करणे, पंक्तीभेद करणे असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते. शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे, दुसऱ्याचे ज्ञान चोरणे, पुस्तके चोरणे, पक्षांना उगाच ठार मारणे, उगाच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे, स्त्री लंपट होणे, कृतज्ञ होणे, दुसऱ्याचे धन हिरावून घेणे, तीर्थाचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टींचा करण्यास माझे मन अजिबात कचरत नसे. भगिनी माता पिता यांची हत्या करणे, कन्याचा विग्रह करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, भ्रूणहत्या करणे, बालहत्या करणे अशा तऱ्हेची अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. आपल्या कृपेमुळे माझी ही सर्व पापे जळून नष्ट झाली. त्याच्या बंधनातून मी मुक्त झालो. त्याच्या शिव मंत्राने नाश झालो आहे. माझ्या पदरी थोडेफार पुण्य होते म्हणून मला हा मानव जन्म मिळालाय. गुरुकृपेमुळे मला ज्ञान प्राप्त झाले. मानव जन्माचे आज खरोखरच सार्थक झाले. असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला. सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असून त्याचे जे अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना स्वतःच मजेत राहतात, अशा ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न? काही असे म्हणतात, गुरुला तन्मन धन अर्पण काय करून मिळणार आहे? गुरु थोडा शाश्वत आहे, त्याला काय अमरत्व प्राप्त झाले आहे, तोही नाशवंत आहे. पण असे जे म्हणतात त्याचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ गेले आहे असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाचा काहीच लाभ होत नाही. असे व्यवहारात आपण नेहमीच पाहत असतो. घाण्यात ऊसाचा रस काढला तर त्या घाण्याला ऊसाची चव अजिबात कळत नाही. तसेच भांड्यात साखर भरून ठेवली, त्या भांड्याला साखरेची गोडी थोडी सुद्धा समजत नाही. त्याचप्रमाणे जगामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते. हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. आता ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा उपदेश घेतलेला दार्श राजा तसा नव्हता. त्याने गुरुला पूर्णपणे संतुष्ट केले. आता आपल्या कलावती राणीसह तो आपल्या घरी परतला. राणी कलावतीने अशा तऱ्हेने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप देखील सदोसद चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळ सर्व कायमचे पळून गेले. कुणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेल्या दार्श राजाने कृतज्ञतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वाच्या राज्याच्या
पूर्वीच्या राजाच्या स्वर्गातला जाळून काढणाऱ्या तिच्या मृदू स्पर्शातून आता चांदण्यांचा शीतल अशा छिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे त्या राजामुळे त्याची सर्व प्रजा ही शिवपूजन, शिवकीर्तन, सतत शिवमंत्राचे जप करू लागली. घरोघर रुद्राभिषेक व्हायला लागले. ब्राह्मण भोजन, मंत्र जागरण होऊ लागले आणि सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्श राजाची ही गोष्ट जो नित्य ऐकतो, नित्य वाचतो, कोणाला सांगतो त्याच्यासाठी शंकर पाठीराखा असतो. त्याच्या संसार सुखाचा होतो. त्याच्या घरात सुख, समृद्धी, यश, कीर्ती, धनधान्य मिळते आणि दार्श राजाप्रमाणे संसाराच्या सर्व व्यापातापातून, सर्व संकटापासून त्याची मुक्तता होते. तर अशी ही दार्श राजाची कथा मी तुम्हाला पहिला अध्याय मित्रांनो सांगितला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा पहिला अध्याय आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून माझी कोणत्या गावाहून ही कथा ऐकत आहात तुमच्या गावाचं नाव नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शेअर केलेल्याचे पुण्य पण तुम्हालाच मिळेल. तर आपल्या नातेवाईकांमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, फेसबुक, इंस्टाग्राममध्ये शेअर करायला मदत करा आणि तुम्ही कुठून कथा ऐकत आहोत ते नक्की लिहा. तर जय